जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. प्रदूषणाने देवळी हैराण. एसएमडब्ल्यू इस्पात कंपनीवर प्रशासन मेहरबान. एसएमडब्ल्यू इस्पात कंपनीच्या प्रदूषणाविरोधात नागरिकांनी काढलेला भव्य जनाक्रोश मोर्चा, पण तरीही प्रशासन गाढ झोपेत. होय, मोर्चे निघाले, घोषणाबाजी झाली, निवेदने दिली गेली, तरीही कंपनीवर कारवाई शून्य. देवळी शहरातील नागरिक संतप्त आहे. विषारी धुरामुळे परिसरातील वयोवृद्ध गंभीर आजारांना बळी पडत आहे, तर शेतकऱ्यांच्या पिकांवर प्रदूषणाचा थेट घाला बसत आहे. नगराध्यक्ष किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाने प्रशासनाला जाब विचारलाय. आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई कधी? निसर्गाचा गळा घोटणाऱ्या कंपनीला संरक्षण का? प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले होते, 8 दिवसात प्रदूषण रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवली जाईल. मात्र वास्तव काय? 8 दिवस उलटले, आश्वासने हवेत विरली आणि कारखान्याच्या चिमणीतून आजही काळा कुट्ट धूर. हा धूर फक्त आकाश काळं करत नाही, तर नागरिकांच्या फुफ्फुसांवर, आरोग्यावर आणि भवितव्यावर घाला घालत आहे. देवळीकरांचा थेट सवाल, कारवाई कधी होणार? जनतेच्या जीवाशी खेळ थांबणार कधी? प्रशासन कंपनी समोर का नतमस्तक? जनतेचा आक्रोश आता इशारा बनलाय. जर तात्काळ कारवाई झाली नाही तर हा जनाक्रोश आणखी तीव्र आंदोलनात परिवर्तित होऊ शकतो. रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.